ए तू कसा घुसलास? ए बाहेर जाऊ नको, पुढं वाघ आहे. इकडे चल बाहेर ये. वाघ आहे पुढे, जाऊ नको. तुला कोणी इकडं आणलं? हा बघा मंडळी, टायगर बघा टायगर. आता आपल्याला असली टायगर बघायला जायचं आहे आत. नाही पूर्ण येणार ना, पूर्ण बाहेर आला असतं तर मजा आली. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी आज आपण चाललो आहे भायखळ्याच्या राणीच्या बागेत. तर आपण ॲक्च्युली मी एकदा जाऊन आलेलो, पण आज आपल्यासोबत साहिल आहे. तर साहिल आणि मी दोघंच चाललो आहे आज भायखळ्याला आपल्या राणीची बागेत बघायला. चला तर मग आज एक्सप्लोअर करूया राणीची बाग. आत्ता आहोत आपण दिवा जंक्शन रेल्वे स्टेशनला. फास्ट ट्रेन पकडतोय. ट्रेन 10 मिनटं उशीर आहे. इकडून आपल्याला जवळपास अर्धा एक तास लागेल भायखळ्याला जायला. ट्रेन आली आहे, चला ट्रेन पकडूया. आता पोहोचलोय आपण नाहूरला. मंडळी वाजलेला आहे 1:45. आपण 12ला निघालो होतो दिव्यावरून. आता पोहोचले ट्रेन दादरला. अजून 3 स्टेशन आपल्याला भायखळा येईल. तर फायनली मंडळी आपण आता भायखळा स्टेशनला बाहेर आलो आहे. आपल्याला ईस्टला बाहेर यायचं आहे आणि आज समोरच हा रोड आहे. इथून थोडंसं एक 5 मिनिट पुढे चालत गेलं की आपल्याला उजव्या साईडलाच रोडच्या पलीकडे गेट दिसेल. तिथे आपल्याला आत एंट्री करायची आहे. तर मंडळी फायनली आपण पोचलो आहे आपल्या राणीच्या बागेत. आता आतमध्ये जाऊया, तिकीट घेऊया आणि मग फिरायला जाऊया. बघूया आता नवीन नवीन प्राणी, कोणकोणते प्राणी आलेले आहेत. आज इकडे खूप गर्दी आहे कारण आज सुट्टीचा दिवस आहे. आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, त्यामुळे आज सुट्टी असल्यामुळे आज पब्लिक जास्तच आहे आज इकडे. हा बघा मंडळी, टायगर बघा टायगर. आता आपल्याला असली टायगर बघायला जायचं आहे आत. तर तिकीट आहे आपली आतमध्ये जायची पर पर्सन, म्हणजे लहान मुलांसाठी 25 आहे आणि ज्येष्ठ किंवा पुरुष असेल त्यांना 50 आहे. तर आमची दोघांची बघा 100 रुपये तिकीट आहे. तर आपण इकडून आत एंट्री करूया आणि खऱ्या वाघाला बघूया. आपल्याला फिरण्यासाठीचा पूर्ण मॅप इथे आहे. तर या मॅपद्वारे आपण फिरू शकतो सगळं. झाली लई जुनी आहे ना ती. तर जवळजवळ किती वर्षाची आहे काय माहिती. तिथे माहिती पण नाही दिलेली आहे. ऊन जास्त आहे त्यामुळे अस्वल बघा झाडाच्या खाली झोपला आहे. आपण परत येऊ बघा. एक नंबर डिझाईन बघतली काढले. वाघाचं पण दर्शन झालेलं आहे. सध्या ऊन जास्त आहे त्यामुळे सगळेच प्राणी झोपेत आहेत. वाघ पण झोपलेला. पानघोडा आहे बघा वरती आला आहे, पाण्यात आहे. बाहेर आला तर मजा आली असते. नाही पूर्ण येणार ना, पूर्ण बाहेर आला असतं तर मजा आली.
केवढा मोठा आहे. वर उन्हात नाही येणार वर. खरं की रिसस मकॅक ही अशी आमच्याकडे गावाकडेच असते. सेम दिसतात ही माकडं. सगळी एका प्रकारची दिसत आहेत. काळू घेतोय जी आणि खोडकर माकडं ही बघा. खोडकर माकडं. खोडकर माकडं. ही थोडी वेगळी आहेत रे. बघा म्हणलं इकडे सांबर काय आपण गावाला बघत असतो. सांबर आहे तेव्हा तिकडे बघ. हरिण आहे त्या साईडला हरिण आहे. इकडे सांबर लांब बसलेत सावलीत. तर आता मंडळी आपण जाऊया पेंग्विन बघायला. गर्दी असणार आहे इथं जाम. सगळे पेंग्विन एका साईडला आहे. इकडे साफसफाई चालू आहे त्याच्यामुळे सगळे इकडंच एका साईडला आहे. पाण्यात गेलाय का? हवा आला हो पाणी झाला. झाडावर वटवागळं बघा किती आहेत. पूर्ण झाड वटवागळांनीच भरलंय. यांना ऊन बिन लागत नाही वाटतं. जाऊया पक्ष्यांचे नंदनवन. सगळे पक्षी आपल्याला इकडे पाहायला मिळतील. बघूया. ते सांग. ती पक्षी आहेत माहित नाही. ऐक ना काय बोलते. ऐक ना छोटी 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 ऐक ना. चाफ्यावरती पण आहेत. दिसला तुला? दिसला काय? कुठे आहे? कुठे आहे पोपट? दोनच आहे. सैन्य मकाऊ पोपट. एवढी मोठी असा पोपट पाहिजे. त्यांना खायला काय असते? आपल्या राखाडी पोपट. आफ्रिकन ग्रे. हे कॉकटेल आणि भारतीय मोर कुठं आहे? हे सगळे पोपटात दिसत आहे. पोपट आहेत सगळे. मोर
उत्सव. हे आपल्याकडे आढळणार आहे ते भारतीय फ्लॅगशिप कासव. हे आपण दिसतात आपल्याला नदीत वगैरे. फरक जाणून घ्या. पाण्यात राहतो हा, जमिनीवर राहणारा कासव. हा बघ, हे जमिनीवर राहतात साहिल. तो आज दिसतंय हे जमिनीवर राहतात. हे काय खातात ते? कोबी भाजी आहे सगळी. मगर बघायला जाऊया. एकदम गारगार. ही बघा मगर खालीच आहे. चला मस्तपैकी चान्स भेटला आपल्याला लवकर. आली आहे मगर. हो हो हो. मगर नाही, सुसर आहे. ती मगर आहे. बघ साहेब पुढे जाऊ नका, धरील तुला. एकच आहे ही, एकच मगर आहे ना. मगर बघ ना केवढी असते. सुसर बारीक आहेत ती. यांना खायला काय भेटतं याच्यात? चला पाहूया आता पाण पक्षी. मगर बघून झाली, वाघ काय आपल्याला दिसलेला नाही अजून. पाण पक्षी बघूया. हे बघ सगळे मिक्सिंग आहेत ना. आपल्याकडचे नाहीत ते. आपल्याकडचं तो व्हाईट असेल आणि हा एक असेल. हा ना, हे आपल्याकडचे नाही आहेत. ते व्हाईटवाला एक आपल्याकडचं असेल. साहिल निघाला जेलमधनं बाहेर जातोय. अशी अस्वल दिसलेला नव्हता, त्याच्यामुळं आपण आता परत एकदा अस्वल बघायला आलोय. वाघ बघायला पण जायचं आहे. हो आता दिसला. वाघ बघूया आता. इकडं गर्दी आहे. बघूया वाघ. मला वाटतं बाहेर आलेला दिसतोय, त्याच्यामुळेच गर्दी आहे एवढी. अजून पण झोपलायला जायतो. मला वाटलं बाहेर आला असेल, पण नाही, झोपलाय. बिबट्या आणि तरस. तरस म्हणजे हे आपल्याकडचं कोलसुंदा ना, तरस बोलतात. तरस
अच्छा तसंच बिबट्या. उठला 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 उठला. तरच सध्या झोपेत आहे. आम्ही दुपारी आलो आहे ना बघायला, त्याच्यामुळे सगळे प्राणी आता झोपेत आहेत. खरं तर सकाळी यायला पाहिजे होतं. झोपला आहे पूर्ण गाढ झोपेत आहे, उठतच नाही. ह्याला पण आणलाय राणीच्या बागेत. ए तू कसा घुसलास? बाहेर जाऊ नको, पुढं वाघ आहे. इकडे चल बाहेर ये. वाघ आहे पुढे, जाऊ नको. तुला कोणी इकडं आणलं? फायनली असा आपण आज पूर्ण राणीची बाग फिरलो आहे. पण वाघ काय झोपलेलाच आहे कधीपासून. आपण आल्यापासून 2दा बघायला गेलो पण वाघ काय उठतच नाही. तर आता जाऊया आपण घरी. तर आजचा हा आपला मी छोटासा प्रयत्न केला होता राणीची बाग दाखवण्याचा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. टाटा बाय बाय.